तिसरी शिकवण, तुमच्या कामाशी काम ठेवा. जगात सगळ्यात मोठ्या फूड चेन मॅकडॉनल्डचे फाउंडर रे क्रॉकनी एका MBA क्लासमध्ये स्पीच दिले होते. ही 1947ची गोष्ट आहे. त्यांचे हे स्पीच खूपच छान आणि लोकांना प्रेरित करेल असे होते. स्पीच संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांना काही वेळ त्यांच्यासोबत स्पेंड करावा अशी रिक्वेस्ट केली आणि त्यांनी ती मान्यही केली. तेव्हा बोलण्यातच रे यांनी तिथल्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारला, तुम्हाला माहीत आहे का की मी कोणत्या बिझनेसमध्ये आहे? आता ही गोष्ट सगळ्यांनाच माहीत होती की ते हॅम्बर्गर विकतात. हे ऐकून ते हसायला लागले आणि म्हणाले, माझा खरा बिझनेस तर रिअल इस्टेट आहे. मॅकडॉनल्डसाठी प्रत्येक लोकेशनची निवड खूप विचारपूर्वक केली जाते आणि तेथे त्यांच्या फ्रँचायझीज बनवल्या जातात. याचा सरळ सोपा अर्थ असा होतो की मॅकडॉनल्डची फ्रँचायझी विकत घेणाऱ्याला ती जमीन देखील विकत घ्यावी लागते. अशा पद्धतीने पाहिले तर हा एक रिअल इस्टेट बिझनेसही होऊ शकतो. खूपदा लोक स्वतःसाठी सोडून दुसऱ्यांसाठी किंवा कंपनीसाठी काम करतात. हे सगळं होण्याचं कारण म्हणजे आपली एज्युकेशन सिस्टम. स्कूल आपल्याला उद्योजक नाही तर एम्प्लॉई बनायला शिकवते. जे तुम्ही वाचता ते तुम्ही बनता. जर तुम्ही बायोलॉजी शिकला असाल तर डॉक्टर, मॅथमॅटिक्स शिकला असाल तर इंजिनियर. म्हणजेच काय, तुम्ही जे शिकता ते तुम्ही बनता. जर एखाद्याने विचारले की आपला व्यवसाय काय आहे, तर एखाद्याने हे म्हणणे चुकीचे असेल की मी एक डॉक्टर किंवा बँकर आहे, कारण ते तुमचे प्रोफेशन आहे, व्यवसाय नाही. सांगायचे तात्पर्य हे की तुम्ही जे करता त्याला तुमचा बिझनेस बनवा, नोकरी नाही. इतरांना श्रीमंत बनवण्याकरता आपले सगळे आयुष्य वाया घालवू नका, तर आपले जीवन समृद्ध करण्यासाठी काम करा. चौथी शिकवण, असेट्स. बऱ्याच लोकांना हे उशिरा कळते की हाऊस लोनमुळे त्यांचे जीवन त्रासदायक बनले आहे. नंतर त्यांना वाटू लागते की त्यांनी चूक केली आहे. खरं तर ती कोणती असेट नव्हतीच. जेव्हा लोक कार घेतात तेव्हा त्या संबंधित असणारे इतर खर्च त्यांच्यासाठी लायबिलिटीज होतात. एखादी नोकरी त्यांना या लायबिलिटीजना फेडण्यासाठी आवश्यक आहे आणि जर ती नोकरी त्यांच्या हातातून गेली तर त्यांचा त्रास सुरू होतो. म्हणूनच आम्ही तुमच्या उत्पन्नाच्या कॉलमवर नव्हे तर असेट कॉलमवर जास्त जोर देत आहोत. आणि फायनान्शियली सिक्युअर होण्यासाठी हाच एक मार्ग आहे. तुम्ही किती श्रीमंत आहात हे जाणून घेण्यासाठी नेटवर्थ हा योग्य मार्ग नाही. कारण जेव्हा तुम्ही तुमचे असेट्स विकता तेव्हा त्यांच्यावर देखील कर आकारला जातो. तुम्हाला वाटतात तितके पैसे तुम्हाला मिळत नाहीत. तुमच्या बॅलन्स शीटनुसार तुम्हाला जे काही पैसे मिळतील त्यावर कर भरावा लागतो. हे पुस्तक तुम्हाला कधीही नोकरी सोडण्याचा सल्ला देणार नाही. तुम्ही तुमची नोकरी करत राहा पण ॲसेट्स देखील जमा करा. मी असं म्हणणार नाही की तुम्ही कार घ्या, कारण जेव्हा तुम्ही गाडी चालवण्यास सुरुवात करता तेव्हा त्याची किंमत 25% कमी होते. शक्य तितका खर्च आणि लायबिलिटीज कमी करा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणत्या प्रकारचे असेट्स खरेदी केले पाहिजेत. येथे आम्ही आपल्याला काही उदाहरणं देत आहोत. एक असा बिझनेस जिथे तुमची उपस्थिती जास्त महत्वाची नसेल, ज्याला दुसरे लोक तुमच्यासाठी चालवतील. कारण जर तुम्ही तिथे जास्त वेळ देत असाल तर तो बिझनेस नव्हे, एक नोकरीच ठरेल. रिअल इस्टेटमध्ये पैसा लावा. स्टॉक आणि बॉन्ड्स खरेदी करा. जेव्हा असेट विकत घ्याल तेव्हा तुमच्या आवडत्या गोष्टींवर पैसे लावा, कारण तुमचे मन असेल तरच तुम्ही त्यामध्ये लक्ष देऊ शकाल. तुम्हाला त्यात रुची आल्यावरच तुम्ही त्याला चांगल्या पद्धतीने समजू शकाल. रॉबर्टला रिअल इस्टेट आणि स्टॉक्समध्ये रुची होती. खास करून छोट्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करणे ही त्याची रुची होती. रिच डॅडच्या सल्ल्यानुसार रॉबर्टने आपली नोकरी कधीच सोडली नाही. तो जॉब करत राहिला. तसंच त्याच्या असेट कॉलमला मोठं आणि मजबूत बनवत गेला. जो पैसा तुम्ही कमावता त्यातील एक पैसाही वाया जाऊ देऊ नका. तुम्ही पैशाला गुलाम मानून काम करा. तुम्ही लक्झरी गोष्टी विकत घेण्याचा विचार करता का? नक्कीच घ्या. पण हे विसरू नका की जिथे मिडल क्लास पैसे येताच पहिले लक्झरीमध्ये खर्च करतो, तिथे श्रीमंत माणूस त्याला शेवटी विकत घेतो. एवढं समजून घेतल्यानंतर आता तुम्ही पुढच्या चॅप्टरमध्ये श्रीमंत लोकांच्या सगळ्यात मोठ्या सिक्रेटबद्दल जाणून घेणार आहात. पाचवी शिकवण, श्रीमंत लोक पैसे इन्व्हेंट करतात. अलेक्झांडर ग्रॅहम बेलने टेलिफोन इन्व्हेंट केल्यानंतर टेलिफोनला स्वतःचे पेटंट बनवले होते. त्यांचा बिझनेस एवढा वाढला की सांभाळणे अवघड होऊ लागले. ते वेस्टर्न युनियनला गेले आणि त्यांनी त्यांचं पेटंट आणि त्यांच्या छोट्या कंपनीला $1,00,000 विकण्याचा प्रस्ताव मांडला. त्यावेळी वेस्टर्न युनियनच्या प्रेसिडेंटने हा प्रस्ताव अस्वीकार केला. त्यांना $1,00,000 जरा जास्तच वाटत होते.
म्हणून मग बेलने स्वतःच कंपनीला उभारण्याचे काम सुरू केले आणि मग याच्या परिणाम स्वरूपात AT&T या फेमस कंपनीचा जन्म झाला. रॉबर्ट 1984 पासून प्रोफेशनल लेव्हलला शिकवत होते. एक गोष्ट जी हजारो लोकांना शिकवल्यानंतर त्यांना समजली ती म्हणजे खरं पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीमध्ये पोटेन्शियल आहे जे त्याला महान बनवू शकते. पण जी गोष्ट आपल्याला थांबवते ती म्हणजे स्वतःवर डाऊट करणे. शालेय शिक्षण झाल्यानंतर आपल्याला समजतं की जीवनात पुढे जाण्यासाठी फक्त चांगले मार्क्सच गरजेचे नाहीत. फक्त चांगले मार्क्स घेणारे लोकच पुढे जात नाहीत, तर ती लोकही पुढे जातात जी बोल्ड असतात. ही गोष्ट खरी आहे की फायनान्शियल जीनियस होण्यासाठी त्याचे पूर्ण नॉलेज असणे गरजेचे आहे. पण त्यासोबत हिंमत आणि बोल्डनेस सुद्धा महत्वाचं आहे. बरेच लोक पैशाच्या बाबतीत तरी रिस्क घेत नाहीत. पण श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला रिस्क घ्यावीच लागेल. स्वतःला बोल्ड बनवून रिस्क घेण्याची हिंमत करावीच लागेल. कदाचित येणाऱ्या काळात एखादा नवीन बिल गेट्स तयार होऊ शकतो किंवा नवीन अलेक्झांडर ग्रॅहम बेल जन्म घेऊ शकतो. आणि असंही होऊ शकतं की बाकी सगळे गरिबीतच जगतील. आता निवड तुमची आहे की तुम्ही काय बनवू इच्छिता. तुम्ही तुमचा फायनान्शियल IQ वाढवत असाल तर तुम्ही खूप काही मिळवू शकता. नाहीतर येणारी काही वर्ष अजूनही भयानक असू शकतात. कारण प्रत्येक जुनी गोष्ट जाते तेव्हा नवीन येत असते. आजच्या काळात लोक फायनान्शियल स्ट्रगल करत आहेत कारण त्यांचे विचार अजूनही जुने आहेत आणि ते स्वतःची चूक न स्वीकारता बॉसला किंवा नवीन टेक्नॉलॉजीला दोषी ठरवतात. जे काल असेट होते तेच आज लायबिलिटी बनले आहे. त्यामुळे तुम्हाला अपडेट राहणं गरजेचं आहे. रॉबर्टने एक गेम डिझाईन केला ज्याला ते कॅश फ्लो म्हणतात. हा गेम लोकांना शिकवतो की पैसा कसे काम करतो, श्रीमंत होण्यासाठी कोणता मार्ग आहे आणि रॅट रेसमधून बाहेर कसं पडावं. या सगळ्या गोष्टी लेखकाने या गेममधून समजावण्याचा प्रयत्न केला आहे. एके दिवशी एका महिलेने गेम खेळताना एक बोट कार्ड जिंकले. याचा अर्थ असा होता की तिने त्या गेममध्ये एक बोट जिंकली. त्या बाईला खूप आनंद झाला, पण जेव्हा तिला समजले की ती बोट घेण्यासाठी तिला एक मोठी रक्कम टॅक्सच्या स्वरूपात भरावी लागेल ते ऐकून तिचा आनंद जणू गायब झाला. ती नाराज झाली कारण ती बोट तिच्यासाठी एक असेट नव्हे तर लायबिलिटी बनली होती. तिला समजले होते की टॅक्सची रक्कम तिला कंगाल करेल. यामुळे तिने रिफंडची मागणी केली आणि तिला तिचे पैसे परत मिळाले आणि ती तिथून रागात निघून गेली. पण नंतर तिला या गेमची आयडिया समजायला लागली. आता ती त्या गेमला स्वतःच्या लाईफसोबत जोडू पाहत होती. पैसे कसे काम करतात ही गोष्ट न समजल्यामुळे तिचे तिथून रागात निघून जाणे आणि चिडचिड करणे साहजिक होते. आपणही नॉर्मली असंच रिॲक्ट करतो. जी गोष्ट आपल्या समजण्याच्या बाहेर आहे तिच्यावर आपण लवकर राग व्यक्त करतो. पण जर शांत डोक्याने विचार केला तर तुम्हाला कळेल की रिॲक्ट होण्याची ही पद्धत एकदम चुकीची आहे. खूप लोक कॅश फ्लो गेममध्ये खूप पैसा जिंकतात, पण त्यांना समजत नाही की त्या पैशाचा वापर कसा करायचा आणि ते गेममध्ये हरायला लागतात. याचं कारण आहे की त्यांची जुनी विचार पद्धती जी त्यांना पुढे जाऊ देत नाही. यामुळे हळूहळू ते सगळा पैसा हरवून बसतात. काही लोक म्हणतात की त्यांच्याकडे योग्य पत्ते नसल्याने ते हारले. बरीच लोक अशा पद्धतीने जीवनात एखाद्या संधीची वाट पाहत बसतात. काही लोकांना संधी मिळते देखील, पण संधीचे सोने कसे करायचे, संधीचा फायदा कसा करून घ्यायचा हे त्यांना माहीत नसते. याचे कारण देताना ते म्हणतात की त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांना संधीचा फायदा घेता आला नाही. काही लोक अशीही आहेत ज्यांना पैसा आणि संधी दोन्ही मिळतात, पण ते त्याचा फायदा घेऊ शकत नाही कारण त्यांना समजतच नाही की स्वतःला अवलंबण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. फायनान्शियल इंटेलिजन्सचा अर्थ असा होतो की तुम्ही पैशाच्या बाबतीत किती क्रिएटिव्ह आहात. जर तुम्हाला पैसे नसताना संधी मिळाली तर तुम्ही काय कराल, आणि जर पैसा असेल पण संधी नसेल तर काय कराल. हे सगळं तुमच्या फायनान्शियल इंटेलिजन्सवर अवलंबून आहे. तुम्ही हे जाणून घेतले पाहिजे की संधीची वाट न पाहता स्वतःसाठी संधी निर्माण केली पाहिजे. जी लोक यशस्वी झाली आहेत त्यांच्यासोबत जर चालायचे असेल तर तुम्हाला पैसे कमवण्याची इच्छा स्वतःमध्ये निर्माण करावी लागेल. तुम्हाला तुमच्या सगळ्यात मोठ्या असेट म्हणजेच तुमच्या विचारांमध्ये इन्व्हेस्ट करावे लागेल. ते आपल्याला खूप जास्त श्रीमंत किंवा खूप जास्त गरीब बनवू शकतात. एक उदाहरण पाहूया. 1990च्या दशकात अॅरिझोना आणि फिनिक्सची आर्थिक परिस्थिती बिकट होत होती. तिथे प्रत्येकाला दर महिन्याला $100 बचत करण्याचा सल्ला दिला जात होता. बिकट परिस्थितीत पैशाची बचत करण्याचा विचार हा काही काळापुरता योग्य आहे, पण त्या पैशाचा उपयोग काय जो तुम्ही केवळ जमा करून ठेवता.
यापेक्षा त्या पैशातील काही भाग इन्व्हेस्ट करायला हवा, ज्यातून तुम्हाला उद्यासाठी काही फायदा होईल. असो, अॅरिझोना आणि फिनिक्समधील लोकांबद्दल बोलूयात, जे बिकट आर्थिक परिस्थितीला तोंड देत होते. अशातच इन्व्हेस्टरला ही एक मोठी संधी वाटली. लोक त्यांची प्रॉपर्टी कमी पैशात विकू लागले होते, जी इन्व्हेस्टर्सने विकत घ्यायला सुरुवात केली. आपल्या लेखकाने म्हणजेच रॉबर्टने देखील $75,000 किमतीचे एक घर फक्त $20,000 विकत घेतले. त्यानंतर त्यांनी अटर्नीच्या ऑफिसमध्ये एक ॲड दिली आणि $75,000 घर केवळ $60,000 घेण्यासाठी ग्राहकांची लाईन लागली. रॉबर्टचा फोन वाजणं बंद होत नव्हतं. हा पैसा त्यांना त्या असेटमधून मिळणार होता, जो त्यांनी प्रॉमिसरी नोटच्या स्वरूपात ग्राहकांकडून घेतला होता. त्यांना एवढे पैसे कमवण्यासाठी फक्त 5 तास लागले. त्यांनी $40,000 कमवले, जे त्यांच्या कॉलम ऑफ एसेटमध्ये क्रिएट झाले होते. अशा प्रकारे टॅक्स न भरता अचानक आलेल्या एका संधीचा फायदा घेऊन त्यांनी हे पैसे क्रिएट केले. काही वर्षांनंतर त्यांनी या बिझनेसमधून खूप पैसे कमावले आणि त्यांनी तो पैसा कंपनी, इन्शुरन्स, क्लायंटसोबत डिनर, ट्रिप आणि इतर गोष्टींसाठी वापरला. गव्हर्नमेंटने टॅक्स लावण्याआधीच या सगळ्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी फ्री टॅक्स एक्सपेन्सेस म्हणून खर्च झाल्या होत्या. काही वर्षांनंतर $60,000 विकल्या गेलेल्या घराची किंमत आता $1,10,000 झाली होती. त्यांच्याकडे अजूनही काही संधी होत्या, पण रॉबर्टला त्याच्यासाठी एक मौल्यवान असेट आणि त्यांचा वेळ देखील वापरावा लागला असता. म्हणून ते पुढे गेले, कारण त्यांना नवीन संधी शोधायची होती. हे जग नेहमी बदलत राहते. जे आज आहे ते उद्या नसणार. कधी मंदी असेल तर कधी तेजी. वेळेसोबत टेक्नॉलॉजी पुढे जात राहील. आज मार्केट वर आहे तर उद्या खाली असेल, खास करून स्टॉक मार्केट. पण जर तुम्ही फायनान्शियल इंटेलिजंट असाल तर त्यातून तुम्हाला काय फरक पडेल? कारण तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी तयार असाल. तसंच तुम्हाला जीवनात अनेक संधीही मिळतील. येथे तुम्ही तुमच्या फायनान्शियल इंटेलिजन्सचा फायदा उठवू शकता. गरजेचे आहे ते फक्त त्या संधींना पकडणे. नॉर्मली आपण 2 प्रकारचे इन्व्हेस्टर्स पाहतो. पहिले, जे पॅकेज इन्व्हेस्टमेंट्स विकत घेतात. खरं तर हे फार सोपे आणि बिना झंझटचे काम आहे. दुसरे इन्व्हेस्टर स्वतःसाठी इन्व्हेस्टमेंट्स क्रिएट करतात. यांना तुम्ही प्रोफेशनलही म्हणू शकता. जेवढं हे इन्व्हेस्ट करतात त्यापेक्षा खूप जास्त पैसे हे कमावतात. जर तुम्हाला यासारखे इन्व्हेस्टर बनायचे असेल तर तुम्हाला खास करून या 3 स्किल्सना समजणे गरजेचे आहे. पहिली, बाकीच्यांना मिळणार नाही अशी एक संधी शोधा. लक्षात ठेवा, तुमचे मन हे पाहू शकते जे दुसऱ्यांचे डोळे पाहू शकत नाहीत. दुसरा, पैसा वाढवा. जेव्हा गरज पडते तेव्हा मिडल क्लास फक्त बँकेत जातात, पण दुसरीकडे इन्व्हेस्टर पैशाला मोठे करून बरंच कॅपिटल आणतात. त्यांना नेहमी बँकेची गरज पडत नाही. तिसरा, स्मार्ट लोकांना ऑर्गनाईज करा. इंटेलिजंट लोक ते असतात जे आपल्यापेक्षा जास्त स्मार्ट लोकांसोबत काम करतात. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करण्याआधी आपल्यासाठी एक चांगला इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर शोधा. मला माहीत आहे की हे सगळं तुमच्यासाठी खूप जास्त आहे, पण हे लक्षात ठेवा की याचे फळ देखील शानदार असणार. जीवन आले की रिस्क येतेच, पण त्याला हँडल करूनच तुम्ही श्रीमंत बनू शकता ना. 6वी शिकवण, शिकण्यासाठी काम करा, पैशासाठी नव्हे. एकदा एका जर्नलिस्टने रॉबर्टचा इंटरव्ह्यू घेतला. रॉबर्टने तिचे आर्टिकल पहिलेच वाचले होते आणि त्या जर्नलिस्टच्या लिखाण शैलीने रॉबर्ट फार प्रभावित झाले होते. इंटरव्ह्यू नंतर त्या जर्नलिस्टने रॉबर्टला सांगितले की तिला देखील एक फेमस लेखिका बनून रॉबर्टसारखं प्रसिद्ध व्हायचं आहे. रॉबर्टने तिला विचारले, तर मग असं काय आहे जे तुला फेमस होण्यापासून थांबत आहे? या प्रश्नावर उत्तर देत ती जर्नलिस्ट म्हणाली, तिचा जॉब तिला पुढे जाऊ देत नाही आहे. यावर उत्तर देत रॉबर्टने तिला एक सूचना दिली. त्या जर्नलिस्टला कोणता तरी सेल्स क्लास जॉईन करायला हवा असं त्याने सांगितलं. जर्नलिस्ट म्हणाली, तिच्या एका मैत्रिणीने तिला आधीच ही ऑफर दिली आहे, पण तिला ते छोटं काम वाटत होतं. ती हे विसरली होती की रॉबर्ट स्वतः एकेकाळी सेल्स स्कूलमध्ये होते. या गोष्टीचे तात्पर्य हे आहे की जर तुमच्याकडे कोणते टॅलेंट असेल आणि जर त्याच्या दमावर तुम्ही काही पैसे कमवू पाहत असाल तर तुमचे ते टॅलेंट पुरेसे नाही. कारण टॅलेंटचा उपयोग कशा पद्धतीने करायला हवा हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत टॅलेंट निरुपयोगी आहे. जोपर्यंत तुम्ही त्या टॅलेंटला लोकांसमोर प्रदर्शित करू शकत नाही तोपर्यंत तुम्ही पैसे कमवू शकत नाही. त्यामुळे विक्रीची कला शिकण्यात कोणतीच लाज वाटून घेऊ नका. रिच डॅड आणि पुअर डॅड यांच्यात हाच एक फरक सगळ्यात मोठा होता. पुअर डॅड नेहमी नोकरीची चिंता करत होते.
त्यांना त्यांचा जॉब नेहमी सिक्युअर ठेवण्याची चिंता वाटत, कारण त्यांच्यासाठी एक सेफ जॉब असणं म्हणजे सगळं काही असण्यासारखं होतं. आणि दुसरीकडे रिच डॅड नेहमी काही ना काही नवीन शिकण्यावर जोर देत होते. श्रीमंत बनण्यासाठी तुम्हाला खूप काही शिकावे लागेल. याचं उदाहरण पहा. मास्टर्स डिग्री मिळवल्यानंतर कोणत्या तरी एका स्पेशल फील्डमध्ये विद्यार्थी डॉक्टरेट मिळवतात आणि त्यात एका छोट्याशा विषयाचा खूप सखोल अभ्यास करावा लागतो. म्हणजे एका छोट्याशा विषयात महारत मिळवण्यासाठी त्यांना खूप वाचावे लागते. जगाच्या वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेऊन त्या कोणत्या पद्धतीने काम करतात या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण अनुभव करू तेव्हाच आपले नॉलेज वाढेल. कदाचित हेच कारण होते की रिच डॅड लहान रॉबर्ट आणि माईकला त्यांच्यासोबत मीटिंगमध्ये घेऊन जात. जेव्हा रॉबर्टने मेरिन कॉर्प्स जॉईन करण्यासाठी आपली हाय पेइंग जॉब सोडली तेव्हा त्यांचे पुअर डॅड त्यांच्या या निर्णयामुळे फार दुःखी झाले होते. रॉबर्टने त्यांना समजून सांगण्याचा फार प्रयत्न केला, पण त्यांना ही गोष्ट पटत नव्हती. रॉबर्ट त्यांना म्हणाले, या मोकळ्या आकाशात कसं उडतात, कसं वर्करच्या टीमला हँडल केलं जातं, एखाद्या कंपनीला कसं चालवायचं हे सगळं मला शिकायचं आहे. व्हिएतनामहून परतल्यावर रॉबर्टने रिझाईन केले आणि झेरॉक्स कॉर्प्सला जॉईन केले. त्यांना ही नोकरी कोणत्या फायद्यासाठी करायची नव्हती. रॉबर्ट एवढे लाजाळू होते की दुसऱ्यांना काही विकण्याचा विचार करूनच त्यांना घाम फुटत होता आणि त्यामुळे आपल्या या कमतरतेला दूर करण्यासाठी त्यांनी झेरॉक्सचे सेल्स ट्रेनिंग प्रोग्रामचे ट्रेनिंग घेतले. यानंतर रॉबर्टने स्वतः आपल्या नवीन कंपनीची सुरुवात केली आणि आपला पहिला शिपमेंट पाठवला. जर ते याच्यात नाकाम झाले असते तर ते दिवाळखोर झाले असते. पण त्यांनी आपल्या रिच डॅडची शिकवण लक्षात ठेवून ही रिस्क घेतली. 30 वय होईपर्यंत दिवाळखोर होण्याची रिस्क आपण घेऊ शकतो, कारण या वयात आपल्याला रिकव्हर होण्याची वेळ मिळते. खूपदा बरेच एम्प्लॉई आपल्या वर्कर्सला जास्त पे करतात, कारण त्यांना या वर्कर्सना आपल्या कंपनीमध्येच बांधून ठेवायचे असते. तसेच खूप वर्कर्स जीव तोडून काम करतात, कारण त्यांना कामावरून काढून टाकण्याची भीती वाटत असते. या विचारांना सोबत घेऊन त्यांचे काही वर्ष आरामात जातात, पण हे खूप काळ काम करत नाही. एखादे खास प्रोफेशन किंवा जॉब निवडण्याच्या आधी तुम्ही त्या गोष्टी शिका ज्या तुम्हाला शिकायच्या होत्या, कारण एकदा का तुम्ही तुमचे प्रोफेशन निवडले तर तुम्ही त्यातच बांधून राहणार आणि तुम्हाला तुमच्या आवडीच्या गोष्टी शिकायला कमी वेळ मिळणार. तर मित्रांनो, या पुस्तकाचा सारांश येथेच संपतो. आपल्याला ही समरी आवडली असेल तर आपण रिव्ह्यू सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकता आणि पुढच्या वेळी तुम्हाला कोणत्या पुस्तकाची समरी हवी आहे तेही सांगू शकता. जर आपल्याला आमची मेहनत आवडली असेल तर आपण गुगल प्ले स्टोअरमध्ये रिव्ह्यू देऊन आम्हाला आपले प्रेम दाखवू शकता. अशाच प्रकारे गीगल ऐकत रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.